नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला डाळ बटाटा बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, ही चण्याची डाळ मी भिजत घातली होती। एक अर्धा तास भिजत घातली होती। नाही जरी भिजत घातली तरी चालेल आणि भिजत घातली तरी पण चालेल। ह्याच्यामध्ये एक मीडियम आकाराचा बटाटा घेतला होता। त्याची साल काढून बघा असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। जरी साल नाही काढली आणि जरी तुकडे करून जरी घेतले तरी पण चालू शकते। कुकर ठेवलाय बघा गरम करायला। गरम झालेला आहे। त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला अर्धी पळी, तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे। त्यात टाकणारे बघा मोहरी छोटा अर्धा चमचा टाकायचं जिरं, त्यात टाकायचं आपल्याला कढीपत्ता, त्यात टाकायचं आपल्याला एक मीडियम आकाराचा कांदा बघा असा कापून घेतलेला आहे आणि कांदा चांगला भाजून घ्यायचा। कांदा बघा हलकासा भाजलेला आहे। त्यात टाकूया आपण हळद। हळदीच्या पण 3 रेसिपी बघा मी अपलोड केलेल्या आहेत, कशा पद्धतीत हळद बनवायची। आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे बघा सुक्कं खोबरं, लसूण, आलं आणि ह्याच्यामध्ये कोथिंबीर मी कुटून घेतलेली आहे। तुम्ही मिक्सरला जरी बारीक केली तरी चालेल। आता लसूण किती आहे माहिती आहे का, 7 ते 8 पाकळ्या लसणाच्या आणि एकदम छोटा तुकडा खोबऱ्याचा, अर्धा इंच आलं आणि कोथिंबीर असंही कुटून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये। मिक्सरला जरी फिरवलं तरी पण चालू शकते। आता 1 मिनिटभर ही परतून घेते। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये टाकायचं एक छोट्या आकाराचं टोमॅटो आणि हे पण आपल्याला 1 मिनिटभर परतून घ्यायचं। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। त्यात टाकणार आता कांदा लसूण मसाला 1 चमचा, चवीप्रमाणे टाकायचं मीठ आणि ह्याला 1 मिनिटभर परतून घ्यायचं। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। गॅस केलाय बारीक। आता ह्यात टाकायची आपल्याला ही चण्याची डाळ। आता तुम्ही चण्याच्या डाळीच्या जागी तुम्ही मुगाची, मसूरची, तुरीची पण टाकू शकता। आता ह्याला मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलेलं आहे। गॅस परत केलाय मीडियम। मसाले टाकताना कधी पण गॅस करायचा बारीक। ह्यात टाकायचा आता हा बटाटा। डाळ पण न भिजत घालता जरी तुम्ही शिट्ट्या केल्या ना अशा कुकरला तरी पण चांगलं शिजते। जसं आता मी तुम्हाला करून दाखवते तसं डायरेक्ट टाकायचं। आता आपल्याला टाकायचे कोमट पाणी, कमी साहित्यामध्ये आणि झटपट आणि चवीला एकदम छान लागतं। आता तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला नाही आहे ना तर मिरची पावडर जरी टाकली तरी चालेल, पण त्याच्याबरोबर मग तुम्ही गरम मसाला टाकला तर चालेल। 1 ग्लास ओतलेला आहे पाणी आणि आपण अजून ह्याला अर्धा ग्लास पाणी करूया आणि ह्याला आपण आता मिक्स करून घेऊया व्यवस्थित। मिक्स करून घेतलेलं आहे आणि ह्याच्यात जे पाणी टाकलेलं आहे ना हे मी कोमट पाणी टाकलेलं आहे। तुम्ही जरी साधं पाणी टाकलं तरी पण चालू शकते। आता आपण काय करूया, कुकरचं झाकण लावून घेऊया। बारीक गॅसवर ह्याच्या तुम्ही 4 शिट्ट्या जरी केल्या तरी चालेल किंवा मीडियम गॅसवर जरी 4 शिट्ट्या केल्या तरी पण चालेल। कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत बघा आणि खाली उतरून घेतलेलं आहे। झाकण काढूया आपण आता। बघा मस्त असं होतं हे कालवण आणि चवीला पण छान लागतं बरं का अशा पद्धतीत केलं म्हणजे। आणि डाळ जर म्हणाल तर पूर्ण डाळ शिजते, अशी नाही की शिजत नाही। अशा अर्धा तासच आपण भिजत घातली होती आणि तुम्हाला सांगितलं की नाही जरी भिजत घातली तरी पण चालते। आता हे जर आपण असं चमच्यानं हलवलं का नाही तर पूर्ण गाळ होतो त्याचा आणि एवढी अशी इकती तरी पाहिजेच आपल्याला, जसे भाताभर, भाकरीभर, चपातीभर खाण्यासाठी अशा पद्धतीत पाहिजे आणि झटपट अशी होते। कसं कामावरून वगैरे यायला उशीर जर झाला ना तर अशा पद्धतीत करून खायची, 1 नंबर चवीला लागते। करून बघा एकदा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।